Yesterday we have seen what the disasters are, and I asked you to classify the following disasters as man-made and natural. We have seen that disasters are of two main kinds, that are man-made disasters and natural disasters. Now what we have to do, we have to classify the following disasters into man-made or natural disasters. Yesterday I told you to classify these into two groups. Now confirm your answers. Fire, it is given here that it is a man-made disaster, whereas the second, earthquake, is a natural disasters. The disasters which occurs naturally are called as natural disasters, and those disasters which may cause due to the man's activity, those are the man-made disasters, such as leakage of chemical gases in the factories. If there is some leakage of chemical gases, that means it is man-made disaster. Then storms occur naturally, that is why it is natural disasters. Floods, this also occurs naturally, but sometimes naturally these are the natural disasters, but sometimes it can also due to the man's activity. That's why flood can be also divided into man-made disaster also. Then next is tsunami. Yes, tsunami, that is completely natural disaster. Next number, bomb explosions. Obviously bomb explosions, who made these bombs? The man. That is why bomb explosions, these are the man-made disasters. We have seen that terrorism, riots and crimes resulting in bomb explosions, assaults, fire and accidents. That is why this bomb explosion is a man-made disaster. Then next is collapse of buildings. Sometimes we have seen that these are the man-made disasters. Then next, war, these are also man-made disasters. And then the forest fire, that it means it can be natural or man-made disaster, but nowadays most of time forest fires are man-made disasters. मुलांनो, आपण काल शिकलो होतो की आपत्ती कशाला म्हणतात. मग आपण काल हेही शिकलो होतो की त्या आपत्ती किती प्रकारच्या असतात? दोन प्रकारच्या, एक मानवनिर्मित आणि दुसरं नैसर्गिक. मग तुम्हाला सांगितलं होतं काल की इथे जे काही आपत्ती तुम्हाला दिसत आहेत त्यांचं मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन प्रकारे काय करा, वर्गीकरण करा. तर यामध्ये आपण सुरुवातीपासून जाऊया. आग आणि भूकंप, त्यांचं वर्गीकरण इथे करून दिलेलं आहे. आग कशी आहे? मानवनिर्मित. तर भूकंप कसा आहे? नैसर्गिक. त्यानंतर पहा, रासायनिक वायू गळती. साहजिकच आहे, कारखान्यांमधून अशी रासायनिक वायू गळती होते, तर मग ती कशी असली पाहिजे? मानवनिर्मित आपत्ती. त्यानंतर पुढे दिलं आहे वादळ, महापूर आणि त्सुनामी. तर पहा, वादळ काय आहे? नैसर्गिकरित्या येतं, म्हणून नैसर्गिक आपत्ती. महापूर काय आहे? तीही नैसर्गिक आपत्ती आहे. एखाद्या वेळी खूप पाऊस पडतो, अतिवर्षा होते, अतिवृष्टी होते, त्यामुळे अशा पद्धतीचा महापूर जर आला असेल तर तो नैसर्गिक आपत्ती आहे. परंतु कधीकधी आपण बांधलेली धरणं ही काय होतात? फुटतात. मोठमोठाली धरणं जी नद्यांवर घातलेली असतात ती काय होतात? कधीकधी तुटून फुटतात, आणि त्यातून जे पाणी बाहेर येतं त्याही माध्यमातून आपल्याला या महापुरासारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून तशा वेळी आपण त्या महापुरांना काय म्हणूया? मानवनिर्मित आपत्ती. त्यानंतरचं पुढचं आहे काय? त्सुनामी. त्सुनामी ऑब्व्हियसली काय आहे ते? तर मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यानंतर बॉम्बस्फोट. पहा, लक्षात घ्या, आपण काल इथे वाचलं होतं दहशतवाद, दंगली, गुन्हेगारी, यातून बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच बॉम्बस्फोट हा कोण आहे? तर मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यानंतर पहा पुढे,
इमारत कोसळणे, हेही मानवनिर्मित आपत्ती आहे. कधी कधी आपण अनाधिकृत बांधकाम करून टाकतो. 10 मजल्याची बिल्डिंग कधी कधी 15 आणि 20 मजलेपर्यंत बनवली जाते. किंवा मग जे इंजिनियर्स असतात ती इमारत बनवताना निकृष्ट दर्जाचं सामान वापरून, साहित्य वापरून ती इमारत बनवतात आणि कधी कधी ती ढासळते, कोसळते. म्हणून आपण काय म्हणूया, ती कशी आपत्ती आहे? मानवनिर्मित आपत्ती. त्यानंतर पूर, ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती. मग त्यानंतर दरड कोसळणे, नैसर्गिक आपत्ती. मोटार अपघात, सांगा आता. बरोबर आहे, कशी? मानवनिर्मित आपत्ती. मग युद्धे, कोण करतो युद्ध? निसर्ग करतो का? नाही. कोण करतो? मानव करतो. म्हणून युद्ध ही काय झाली? मानवनिर्मित आपत्ती. आता शेवटचा आहे वणवा. पहा, लक्षात घ्या. वणवा म्हणजे काय? तर नैसर्गिकरित्या जंगलामध्ये कधी कधी आग लागते, परंतु हा वणवा मानवनिर्मितही असू शकतो. मानव काय करतो? स्वतःच्या हव्यास काय म्हणूया आपण त्याला, मानव काय करतो? स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलाची झाडं काय करतो? नष्ट करून टाकतो. ती जमीन मोकळी करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी त्याने थोडासाच भाग कधी कधी स्वच्छ करण्यासाठी तो काय करतो? तिथली झाडं नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण अशावेळी चुकून ही आग जंगलात मात्र वाढतच जाते. म्हणून सहसा वणवा हा कसा असतो? तर मानवनिर्मितच असतो. या आपत्तीचं काय करायचं होतं तुम्हाला? वर्गीकरण करायचं होतं. आय होप तुम्ही ते केलं असेल. आणि आता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्याचं काय करून घ्या, पुन्हा एकदा तपासून घ्या. पुढे जाऊया. यानंतर आपण शिकतो आहे या ज्या आपत्ती आहेत त्या कशा असतात ते पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण आता त्याला मराठीतून चेक करूया. पहा, भूकंप कसा असतो. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. आता भू म्हणजे काय? तर जमीन. मग जमीन, भूगर्भातील म्हणजे काय? तर जमिनीच्या आतील. कशामुळे? हालचालींमुळे काय होते? प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. मग ऊर्जेचे उत्सर्जन झाले तर काय होत असेल? तर त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात काय होतात? हालचाली निर्माण होतात. त्यामुळे काय होते? जमीन थरथरणे, हलणे किंवा मग कधीकधी जमिनीला काय पडतात? भेगाही पडतात. अशा काय घडत असतात? घटना घडतात. पहा, इथे तुम्हाला जमिनीला पडलेल्या भेगा दाखवलेल्या आहे. हा एक रस्ता होता आणि भूकंपामुळे बघा जमिनीला काय पडलेले आहेत? तर तडे गेले आहेत, भेगा पडलेल्या आहेत. अशा भूकवचांमध्ये कंपनी होणे यालाच काय म्हणत असतो आपण? भूकंप असे म्हणतो. भूकवचामध्ये कंपनी होणे यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच आणखी काय महत्त्वाचं आहे? तर आपण बांधलेली मानवनिर्मित मोठी धरणे व साहजिकच आहे खाणीतून आपण काय मिळवतो? तर खनिजं मिळवतो. या खनिजांसाठी ज्या खाणी तयार करतो तिथे खाणकाम चालत असते. तर ही मोठी धरणे आणि ही खाणकाम हे सुद्धा भूकंपासाठी काय आहे? कारणीभूत ठरणारे घटक आहेत. म्हणून ही प्रमुख मानवी कारणे आहेत की ज्यामुळे भूकंप होत असतात. अजून पहा, मग भूकंपाचे परिणाम काय बरं? तर आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, काय म्हणू आपण? पायाभूत सुविधा. उदाहरणार्थ काही बांधकामे आहेत, पूल आहेत, रस्ते आहेत, लोहमार्ग आहेत. अजून मी तुम्हाला सांगते की काही दळणवळणाच्या सुविधा आहेत. मग त्या इथे दिलेलेच आहे रस्ते, लोहमार्ग. त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्था आपण ज्यामधून करतो त्या नाल्या, त्याचबरोबर पाण्याच्या सुविधा, वॉटर पाईपलाईन्स आपण टाकत असतो. त्याचबरोबर विजेच्या सुविधा म्हणजेच इलेक्ट्रिक सिस्टम, यामध्ये सुद्धा काय होतो? बिघाड होतो. आणि यामुळे भूकंपामुळे आजूबाजूचा प्रदेश, त्या प्रदेशात अशा प्रकारची काय? तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी काय होत असते? वित्तहानी होत असते. त्याचबरोबर आणखी पहा, नद्यांच्या प्रवाहाची दिशाही काही वेळा काय होत असते? तर बदलू शकते. नदी काय असते? त्या प्रदेशाची जीवनदायिनी असते. आणि मग या भूकंपामुळे काय होतं? कधी कधी की या नद्यांच्या प्रवाहांची दिशाच काय होत जाते? तर बदलून जात असते. पहा, व्हॉट इज अर्थक्वेक? मूवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ.
What does it say? Movement in the interior of the earth releases tremendous amount of energy. Movement म्हणजे काय तर हालचाल. इन द इंटेरियर, इंटेरियर म्हणजे आतील भाग. कोणाचा आतील भाग? तर ऑफ द अर्थ. मुवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज करणे, उत्सर्जित करणे. ट्रिमेंडस म्हणजे प्रचंड प्रमाणात, इन अ ह्यूज नंबर, टू मच, एक्सेसिव्ह, टू ग्रेट, एक्स्ट्रीम अमाऊंट ऑफ एनर्जी. ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी, मोठ्या प्रमाणात काय करते ते तर ऊर्जेचे उत्सर्जन करते, रिलीज करते. त्याला ऊर्जेला काय करते ते रिलीज करते. कोण? द इंटेरियर ऑफ द अर्थ, त्यात होणाऱ्या हालचालींमुळे. मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीजेस ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. दिस कॉजेस सेस्मिक वेव्ज. व्हॉट इज सेस्मिक वेव्ज? याला मराठीतनं तुम्हाला सांगते, भूकंपाच्या लहरी. सेस्मिक वेव्ह म्हणजे काय तर भूकंपाच्या लहरी. सेस्मिक लहरी, भूकंपाच्या लहरी लीडिंग टू द मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस. मग यामुळे काय होते? इट लीड्स टू द मुवमेंट ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रिमर्स. ट्रिमर्स म्हणजे हादरे बसणे. लाईक शेकिंग म्हणजे कंपन होणे. लाईक क्रॅकिंग अप म्हणजे काय करणे तर तडे जाणे, भेगा पडणे. लाईक दिस. दिस इज अ रोड अँड यू कॅन सी हिअर ड्यू टू दिस अर्थक्वेक द रोड हॅज गॉट क्रॅक्स. रोडला काय पडलेल्या आहेत? भेगा पडलेल्या आहेत. सच व्हायब्रेशन ऑर क्वेकिंग, अशा प्रकारच्या या व्हायब्रेशन्समुळे किंवा क्वेकिंगमुळे म्हणजे थरथरण्यामुळे काय होते? इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. सच व्हायब्रेशन ऑर क्वेकिंग इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. It is believed that beside other causes, man-made causes like mining and constructions of big dams. You have seen that many of minerals we get from the mines, and for that purpose we dig the mines. These minings and for to fulfill the need of water we construct big dams. Such dams also, matlab construction of such big dams can also be lead to earthquakes. These are two man-made activities which causes this earthquake. Other than these interior movements, these two are also the causes due to which the earthquake may occur. What are the effects of earthquake? Destruction of infrastructure. What is mean by destructions? Anybody? What is mean by destruction? तर त्याला म्हणू आपण नाश होणे. Get destroyed. What is destruction? It means that get destroyed. नाश होणे, नष्ट होणे. Destruction of what? Infrastructure. What is infrastructure? त्याला तुम्ही म्हणता पायाभूत सुविधा. Such as buildings, bridges, roads, railway tracks. Other than this, transportation system, any communication networks, sewage, water and electrical systems. These are the infrastructures which get destroyed due to this earthquake. Change in the direction of the flow of rivers. Sometimes due to earthquake, the flows of rivers may change its direction. And then the last one, huge loss of life and property. Look, this infrastructure get destroyed, our personal property get destroyed, as well as our life to get destroyed. Now
आफ्टर द लीडिंग दिस पॅराग्राफ आय विल सेंड यू वन व्हिडिओ ऑल्सो. नंतर दुसऱ्या क्रमांकाचं काय पाहतोय आपण तर महापूर. मुलांना तुम्ही तुमच्या बाजूला तुमच्या भागात तुम्ही जेव्हापासून जन्माला आले तेव्हा कदाचित पुराची परिस्थिती ऐकली नसेल, पण आपल्या शेजारीच एक गाव आहे. त्या गावाला 1991 साली वर्धा नदीला भयानक मोठा पूर आलेला होता. आणि तुम्हाला माहिती आहे, कधी तुम्ही तुमच्या आजी आजोबा किंवा आईवडिलांना विचारा, त्यावेळेस तुम्हाला माहीत होईल की त्या गावाच्या लोकांची काय परिस्थिती तेव्हा झाली होती. त्या सर्व गावांचं, नदीकाठी असलेल्या बहुतांश गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. का पुनर्वसन करण्यात आलं असेल? चित्रात दिसते तुम्हाला सगळीकडे. पहा कसं पाण्याने सगळं गाव काय केलेलं आहे, व्यापून घेतलेलं आहे. मग अशावेळी बरं त्यांची घरं, त्यांची जनावरं, त्यांच्या घरात असलेलं साहित्य जसंचं जसं सुरक्षित राहील की राहणार नाही? हा इथे वाचूया आपण. महापूर ही जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला महापूर ही बातमी निश्चित ऐकायला मिळते. म्हणून म्हटलं आहे की जगात वारंवार उद्भवणारी कोणती नैसर्गिक परिस्थिती आहे तर ती म्हणजे कोणती होय? महापूर होय. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी. कशामुळे? अतिवृष्टीमुळे. दिवसभरात एकाच दिवसात अति जास्त पाऊस झाला की मग काय होतं, एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात काय जमा होतं? पाणी जमा होतं. आणि त्या ठिकाणी ते जमा झालेलं पाणी सहजासहजी नदीच्या पात्राबाहेर सहजिकही नदीतून काय होत नाही, वाहून जात नाही, तर ते नदी पूर्ण भरून जाते. तुम्ही ओव्हरफ्लो हा शब्द ऐकला असेल कधी. नदीच्या पात्राच्या बाहेरही ते पाणी काय होतं, आजूबाजूला पसरून जातं आणि तेव्हा पुराचे काय होते, संकट ओढावते. अशा वेळी पहा, बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था काय पडते, अपुरी पडते. आपण काय पाहिलं होतं की 2005 मध्ये 26 जुलैची ती तारीख होती आणि 26 जुलै 2005 मध्ये या मुंबईकरांच्या अंगावर तो दिवस आठवला की काटा उभा राहतो. काय कारण असेल बरं? तर त्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या शहरातले सगळे नाले, काय म्हणूया आपण, सांडपाणी वाहून नेणारी जी गटारं होती सगळीची सगळी काय झाली होती तर तुंबून गेली होती. आणि ती तुंबल्यामुळे काय झालं होतं तर शहरातलं सगळं पाणी, पावसाचं पडलेलंही पाणी, तिकडून समुद्राच्या भरतीचंही पाणी आणि ड्रेनेजचंही पाणी सगळं काय झालं होतं, त्या शहरात सगळीकडे तुडुंब भरून गेलं होतं. आणि हे जी चित्र तुम्हाला इथे दिसते तशीच काहीची परिस्थिती मुंबईची झाली होती. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की का असं झालं? कारण की तिथे जी पाणीचा निचरा करणारी व्यवस्था असते ती कशी पडते, अपुरी पडते. आणि त्यामुळे काय होतात, मग गटारे तुंबतात. आणखी काय होते, गटारातून पाणी जात नाही म्हणून ते पाणी रस्त्यावर काय होते, पसरते. आणि मग आसपासच्या परिसरात आणि घरातही ते काय होत असते, शिरत असते. काय परिणाम होतील बरं महापुराचे? मोठ्या प्रमाणावर काय होते, जीवित आणि वित्तहानी होते. इथे तुम्ही ह्या चित्रात पाहू शकता. त्याचबरोबर अजून काय होते, साहजिकच आहे, त्या भागात असलेल्या सुपीक मातीचा थर काय होतो, त्या पाण्याबरोबर निघून जातो, वाहून जातो. म्हणजेच जमिनीचा सुपीक मातीचा थर निघून जाणे म्हणजेच जमिनीची काय होणे, धूप होणे. त्यानंतर काय होते, पिकांचे अमाप नुकसान होते. या खेडे भागात तुम्ही पाहता आजूबाजूला जी शेती असेल तिथे जर शेतजमिनीत जर हे पाणी साचलं तर साहजिकच तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्या पिकांचं काय होईल, नुकसान होईल. पिकं सडतील आणि ते पिकं पुन्हा आपल्याला घेता येणार नाही. त्यानंतर पूर ओसरल्यानंतरही इथे जे पाणी, वरचं जे पाणी तुम्हाला दिसतं ते तर निघून जाईल, पण काही ठिकाणी मग जेव्हा पाणी साचलंच राहील तेव्हा तुम्हाला माहिती आहे साचलेल्या पाण्यात डबक्यात काय निर्माण होतात तर डास आणि इतरही आजार पसरवणारे
सगळेच जंतू निर्माण होतात आणि म्हणून पूर ओसरल्यानंतरही आजार रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य काय होते, खालावते. असं जर पाणी साचून राहिलं तर मग पिण्याच्या पाण्याची सुविधा मात्र व्यवस्थित लवकर उपलब्ध होत नाही, स्वच्छ पिण्याचं पाणी राहत नाही आणि मग अशा पद्धतीचं जे पाणी जर एखाद्या व्यक्तीच्या काय म्हणूया आपण पिण्यात येऊन गेलं तर साहजिकच आहे त्या व्यक्तीला काय होतील तर आजार होतील. म्हणून लक्षात घ्या की महापूरसुद्धा काय आहेत तर वारंवार येणारं काय आहे, नैसर्गिक आपत्तीच आहे. पाहूया आपण पुढे. फ्लड्स. व्हॉट आर फ्लड्स? These floods are frequently occurring natural disasters in all part of the world. Frequently, what is meant by frequently? त्याचा अर्थ आहे मराठीतून त्याला तुम्ही म्हणता वारंवार, नियमित. फ्रिक्वेंटली ऑकरिंग, घडणारे. फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर्स इन ऑल पार्ट ऑफ वर्ल्ड. गिव अटेन्शन ऑन दिस. ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड म्हणजेच जगाच्या सर्व भागात, कुठे ना कुठे वर्षभरात तुम्हाला ही बातमी की पूर आला, महापूर आला ऐकायला मिळते. दॅट इज फ्लड. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन. हाऊ डज फ्लड ऑकर्स? इट ऑकर्स ड्यू टू द एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस. एकाच जागी एक्सेसिव्ह, टू मच, टू ग्रेट, एक्स्ट्रीम. What is the meaning of excessive? Too much, too great, excessive. It means excessive rain in the same place causes a river overflows its banks causing a flood. River overflows. Overflow हा शब्द तुम्हाला माहिती आहे. If to be forced out of a place or a container, that is to full. एखादं भांडं जर कसं असेल, पाण्याने भरून गेलं असेल तर मग हे पाणी काय होत असतं, बाहेर सांडायला लागतं. इट मीन्स ओव्हरफ्लो झालं. मग आता तुमचं भांडं ओव्हरफ्लो होते तर नदीच्या पात्रात जर पाणी ओव्हरफ्लो झालं तर ते नदीच्या पात्रातच राहील का, की त्याचा किनारा ओलांडून ते दूरपर्यंत पोहोचेल? हे इकडे वाहणारी नदी पहा तुम्हाला दिसते. द रिव्हर इज फ्लोईंग बिटवीन these two mountains, but after the excessive rain, what happened here? This water overflowed and it came into the village area. A river overflows into a river overflows its bank causing a flood. The water drainage system in big cities. This picture belongs to village area, but what about the cities? When there is excessive rain in cities, the water drainage system in such big cities falls short. What is falls short? That these systems are not enough to carry out the water, drainage water. When there is a heavy rainfall resulting in choking of gutters, what happens? What happens when such drainage system falls short? Resulting in choking of gutters and drainage lines. Water overflows onto the roads and surrounding areas and even enters nearby houses. Water overflows on the roads and surrounding areas. पाणी काय होतं, आजूबाजूला साचतं, पसरतं सराउंडिंग एरियाजमध्ये अँड इवन एंटर्स नियर बाय हाऊसेस. यू कॅन सी हिअर द वॉटर इज ऑल्सो एंटरिंग इन द houses. What are the effects of flood? Number 1, huge loss of life and property. Obviously, we cannot face such situation. We may die if we don't know how to swim in a water. आणि स्विमिंग येतही असेल तुम्हाला म्हणजे आपल्याला, तरीही बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्यामुळे आपण अशा सिच्युएशनमध्ये सर्वाईव्ह करू शकणार नाही. नेक्स्ट, सॉईल इरोजन. द मोस्ट फर्टाईल part of our soil get destroyed, that is called as soil erosion, and this causes due to this excessive water.
destruction of the standing crops. Obviously, such rain and such heavy water, when it will enter in our farms, what will happen? Our standing crops will get destroyed. After this, after effects, पूर ओसरून गेल्यानंतरची परिस्थिती म्हणजे आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. काय होईल की पुरामुळे पूर ओसरून गेल्यानंतरही काही डिसीजेस म्हणजे आजार अँड एपिडेमिक म्हणजे रोगराई. एपिडेमिक्स म्हणजे रोगराई अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल. त्यानंतर आहे वादळे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. तुम्हाला माहिती आहे वारे कुठून कुठे वाहतात? तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. आणि जर जास्त दाबाचं ठिकाण आणि कमी दाबाचं ठिकाण यामध्ये अंतर जर जास्त असेल तर साहजिकच आहे हे वारे कसे वाहतात? अत्यंत वेगाने वाहतात. त्याचबरोबर अजूनही हवामानाच्या काही बदलांमुळे हे वारे अत्यंत वेगाने वाहू लागतात आणि मग काय निर्माण होतात? तर अशी वादळे निर्माण होतात. अलीकडेच तुम्ही निसर्ग नावाचं वादळ मुंबईच्या किनारपट्टीला येऊन धडकणार अशी बातमी ऐकली होती. पहा पुढे वादळाचे काय परिणाम होत असतील. तुमच्याही घराकडे थोडा जरी वारा आला तर पहा घरावरची छप्परं उडतात की नाही उडत, झाडाचे फांद्या तुटून पडतात की नाही पडत. असाच वारा जर मोठ्या प्रमाणात येत असेल तर वादळग्रस्त प्रदेशाचे अमाप काय होत असते? नुकसान होत असते. तिथेही काय होईल? पायाभूत सुविधा ज्याही असतात, उदाहरणार्थ वाहतुकीच्या सुविधा, संचार सुविधा, या काय होतात? मोडकळून पडतात. त्यानंतर जीवित व मालमत्ता यांचीही प्रचंड काय होत असते? हानी होत असते. वीज पुरवठा काय होतो? खंडित होतो. जे आपले विजेचे खांब असतात ते मोडकळून पडतात, तारा तुटतात. त्यामुळे या अशा प्रदेशाचा वीज पुरवठा खंडित होतो. त्यानंतर दळणवळण यंत्रणासुद्धा खंडित होते. वादळी भागात काय होतात? विमाने उड्डाणे बंद केली जातात, ट्रेन्स बंद केल्या जातात. साहजिकच आहे दळणवळणाच्या सुविधांवर याचा मोठा परिणाम पडत असतो. Storms, the formation of high and low air pressure belts in the atmosphere causes changes in the weather, resulting in strong wind or storm. These blowing strong winds are called as storm. The formation of high and low air pressure belt. You know, air flows from high pressure to low pressure, and this pressure belts in the atmosphere causes changes in weather, and what it results into? It results into the storms or strong winds. What are the effects of storms? Great damage in the storm affected area. Obviously there will get great damage म्हणजे हानी in the storm affected region, area, मोठा प्रदेश. Tremendous losses. Tremendous, it means huge, too much. Tremendous losses. Loss, it is also हानी, damage to the life and the property. Then disruption of electric supply. Disruption म्हणजे खंडित होणे, to get breaked. त्यानंतर disruption of transport and communication. These are the effects of storms. And then next is fire. A forest fire is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to the natural or man-made causes. काय म्हटलं? What does it say? दिस फॉरेस्ट फायर, त्याला तुम्ही म्हणत असता काय? तर वनवा. आणि ती कशी असते? अनकंट्रोल्ड, म्हणजे ती कशी होऊन जाते? अनियंत्रित. हा जो वनवा आहे, ही जी आग आहे ती कशी असते? अनकंट्रोल्ड असते. म्हणजे कशी असते? अनियंत्रित असते. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. पाश्चर मीन्स काय? करेक्ट, कुरणे, जिथे आपले जनावरं चरतात, दॅट इज पाश्चर.
ऑर ग्रासलँड म्हणजेच गवताळ प्रदेश ड्यू टू अ नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. पहा तुम्हाला मागच्या जिथे तुम्ही काय केलं होतं याचं वर्गीकरण केलं होतं. तुमच्या लक्षात आलं असेल की याला कशामध्ये टाकलं होतं आपण, मॅनमेड डिझास्टर्समध्ये टाकलं होतं. इट मीन्स fire forest can also be the man-made disasters. Forest fire spread at a tremendous speed. आणि जर उन्हाळा असेल, समर सीझन असेल, तर त्यावेळात तर ती अत्यंत वेगाने पसरेल. फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर? ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड द बायोडायव्हर्सिटी. जी ही काही जैवविविधता त्या जंगलांमध्ये असते, ती सगळीची सगळी जंगलं नष्ट झाल्या कारणाने, जळून खाक झाल्या कारणाने तिथे असणारे जेही काही जैविक घटक असतात, उदाहरणार्थ प्राणी, ते काय होतात, नष्ट होतात. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ, नैसर्गिक साधनसंपत्ती. व्हॉट इज नॅचरल वेल्थ? नैसर्गिक साधनसंपत्ती. अँड सेकंड इज बायोडायव्हर्सिटी. आणि ऑब्वियसली इट कॉजेस द एअर पोल्युशन टू. पहा लक्षात घ्या, काय असतो वनवा? तर वनवा म्हणजे जंगल कुरणे आणि गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा मानवी कारणांमुळे लागलेली काय होय, तर अनियंत्रित आग होय. वनवा पसरण्याचा वेग कसा असतो? प्रचंड असतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर असे जर वनवे लागले जंगलांना, तर मग ती आग अत्यंत अनियंत्रित होऊन जाते. वनवेचे काय दुष्परिणाम असतील? तर त्या जंगलामध्ये, त्या भागामध्ये असणारे सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती काय होईल, तर तिचं प्रचंड नुकसान होईल. त्याचबरोबर त्या जंगलांमध्ये राहणारे जे काही सजीव असतात, जैविक घटक असतात, त्यांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचते, ते नष्ट होतात. अलीकडे ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगींमध्ये अनेक तिथले वन्यजीव प्राणी जे आहेत ते काय झाले, नष्ट झाले, जळून गेले. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर हवा प्रदूषण. साहजिकच आहे, यातून निघणारा जो धूर आहे तो काय करेल, हवेचं प्रदूषण करेल. पहा इथे दिलं आहे तुम्हाला, काही प्रश्न दिले आहेत. तुमच्या वर्गात सध्या किती विद्यार्थी आहेत? सध्या आहेत त्यापेक्षा 5 पट विद्यार्थी एकाच वर्गात बसले तर काय होईल? अडचणीची बाब आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला कोणती दुर्घटना घडू शकेल असे वाटते? जरा विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही निश्चित नोंदवा. हिअर आर सम क्वेश्चन्स फॉर यू. हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट? Try to write answers to these questions. What would happen if 5 times this number sat in your class? Which kind of disaster can occur in an extremely crowded place? Try to answer this question. काय म्हटलं यांनी इथे? What would happen, काय होईल, if 5 times of this number, जितकेही तुमच्या क्लासमध्ये आता प्रेझेंट आहेत त्यांच्यापैकी 5 टाइम्स, 5 पट जास्त जर विद्यार्थी वर्गात बसले, सॅट इन युअर क्लास, देन व्हॉट वूड हॅपन? ऑब्व्हियसली जागा कशी पडेल, तुम्हाला कमी पडेल. आणि मग काय होईल, यू विल फाईट फॉर द प्लेसेस. सरकणं रे असे कराल तुम्ही. पुढे जाऊया. हिअर इज डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर्स पाहिले आपण, अर्थक्वेक, फ्लड, देन स्टॉर्म्स, मग फॉरेस्ट फायर्स. मग डिझास्टर्स येतात, मॅनेजमेंट, आपत्ती येतात, मग त्याचं काही व्यवस्थापन करायचं का, मॅनेजमेंट करायचं का? कोण करत असेल बरं? सरकार यासाठी काही महत्त्वाचे पावलं उचलत असेल का? इथे वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. मी काय म्हटलं आता, सरकार त्यासाठी काही करत असेल का? तुम्हीही त्यासाठी काही करत असाल का? कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. हे एकमेकांशी कशी आहेत, अत्यंत जवळची आहेत. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स. प्रिव्हेंट म्हणजे टाळणे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स
making plans to face disasters and developing the capacity for that is called disaster management. Only the government is not only the responsible for such disaster management. We the people, we the community should also participate in such efforts, taking steps to prevent disasters. What we have to do, we have to take steps to prevent टाळणे such disasters. We should not allow for this. We should not allow people to take advantages from the forest. We should not allow. You must have heard about there are some restrictions that we cannot dig out some plants and other things from the forest. Such things, that making plans to face disasters and developing the capacity for that is called as disaster management. And to prevent or reduce damage caused by the natural or man-made disasters, emergency planning and management is required. Emergency planning and management is required to avoid such natural and man-made disasters. Here are some contact numbers. Contact them for disaster management. Police, the number is 100. Dial this number, you will get the help of police. If there is some fire, dial 101. The fire brigade will arrive to the place. If there is any health emergency, dial 102. The ambulance will come to help you and take your patient to the hospital. Then disaster management cell, the number is 108. Here is a symbol. You can call them anytime if there is any emergency. Here, institute at work. What the institute is? The National Disaster Management Authority was established in 2005. 15 years before this the National Disaster Management Authority was established. It undertakes planning and implementation of disaster management work. What is the motto of this disaster management authority? It undertakes planning. It makes some planning which we learned here and implements. म्हणजेच काय करणे, काय करणे, व्यवस्थापन करणे. कशाचं? प्लॅनिंग म्हणजे नियोजन आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे कार्य करणे of disaster management work. And now always remember that during a disaster, helping and supporting each other is our moral responsibility. When there is any hard conditions, when there is any disastrous condition, we the people must help each other and support each other, because it is the most virtual moral responsibility. We must help each other. पहा मुलांनो, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नावाची एक संस्था 2005 मध्ये आपल्या भारतात काय झाली? स्थापन झाली. हिची स्थापना करण्यात आली आणि ही काय करते? आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियोजन करण्याचे काम करत असते. त्याचबरोबर आपल्याला इथे काही नंबर्स दिले आहे. कोणता? 100, 101, 102 आणि 108. काय करायचं? आपत्ती व्यवस्थापनासाठी तुम्हाला यांच्याशी काय करता येतो? संपर्क साधता येतो. डायल करा. पोलीस, द नंबर इज 100. अग्निशमन दल, 101 नंबरला तुम्ही कॉल करा. रुग्णवाहिका हवी असेल त्वरित उपलब्ध होईल, 102 नंबरवर डायल करा. आणि आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणाचा जो कक्ष आहे म्हणजे आपत्ती नियंत्रण कक्ष, तो म्हणजे 108 नंबरवर आहे. तेव्हा आता या सगळ्यांना तुम्ही लक्षपूर्वक एकदा पुन्हा वाचून काढा. रीड दिस लेसन व्हेरी केअरफुली
and try to take out some notes. Now there is one work for you. Write this definition in your book. तुम्हाला काय करायचं आहे, आपत्ती व्यवस्थापनाची ही जी व्याख्या इथे दिलेली आहे ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे.